हिंगोली जिल्ह्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे जिल्हा सचिव हिम्मत राठोड यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गटात जाहीर प्रवेश केला आहे. याचे हिंगोलीच्या राजकारणावर काय परिणाम होतील? हिंगोली जिल्ह्यात भाजपची गळती थांबण्याचं नाव घेत नाहीये. भाजपचे निष्ठावान पदाधिकारी म्हणून ओळखले जाणारे जिल्हा सचिव हिम्मत राठोड यांनी अखेर भाजपचा त्याग केला आहे. हिम्मत राठोड यांनी अजित पवार गट पक्षाचे आमदार राजू नवघरे यांच्या उपस्थितीत घड्याळ बांधला आहे. हा पक्षप्रवेश सोहळा आमदार राजू नवघरे यांच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडला. तेथे मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. हिम्मत राठोड यांच्यासोबतच त्यांच्या अनेक समर्थकांनीही भाजपला रामराम ठोकला आहे. पक्ष सोडण्याचे कारण हिम्मत राठोड यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करताना सांगितले की आमदार राजू नवघरे यांच्या कार्यपद्धतीवर आणि विकासाच्या व्हिजनवर विश्वास ठेवून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. दुसरीकडे आमदार राजू नवघरे यांनी राठोड यांचे स्वागत करताना म्हटले की हिम्मत राठोड यांच्या येण्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जिल्ह्यात अधिक बळकटी मिळेल आणि विकास कामांना वेग येईल. भाजपसाठी हा एक मोठा सेटबॅक मानला जात आहे, कारण राठोड यांचा जिल्ह्यात मोठा जनसंपर्क आहे. आता प्रश्न असा निर्माण होतो की महायुतीमध्ये असतानाही एका मित्रपक्षातून दुसऱ्या मित्रपक्षात अशा प्रकारे होणारी इनकमिंग नेमकी काय संकेत देत आहे? हिंगोलीत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रिंगणात त्याचे काय पडसाद उमटणार? भाजपा या धक्क्यातून कशी सावरणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? हिम्मत राठोड यांच्या निर्णयामुळे हिंगोलीत भाजपची ताकद कमी होईल? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच हिंगोलीच्या राजकीय घडामोडीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरा.